पुढची बातमी, महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी हालचालींना वेग आलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली। यावेळी बंडखोरी मोडीत काढण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधातील बंडखोरांशी संपर्क साधायला सुरुवात झाली आहे। अर्ज मागे घेतला नाही तर पक्षातर्फे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान रायगडमध्ये अनिकेत तटकरेंविरोधात शिवसेनेच्या जुईली दळवींनी अर्ज भरलाय। नाशिकमध्ये ही बंडखोरी झाली आहे, त्यामुळे आता ही बंडखोरी थोपवण्यात यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान बैठकीनंतर सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। स्वाभाविकपणाने कोकण मतदारसंघामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळत असतानाच जसं मी काल देवेंद्रजींचा उल्लेख केला मुख्यमंत्री म्हणून, शिंदे साहेबांचा केला, तसं चव्हाण साहेबांचे सुद्धा प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांचंही त्याच्यामध्ये सहकार्य लाभलेलं होतं। आज ही चर्चा, आजची भेट ही सदिच्छा भेट होतीच, पण त्याचबरोबर ती आता ह्या सगळ्या जागांच्या वरती एकमताने ही निवडणूकला सामोरं जात असतानाच त्याच्यातलं सामंजस्य कसं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।